S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या परिवारातून आलेल्या महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांची मुलगी, तब्बल दशकांहून अधिक काळ राज्य मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री म्हणून ओळख असलेल्या जयंत पाटील यांच्या भगिनी आणि 25 वर्ष आमदार, 2 टर्म खासदार असलेल्या श्री प्रसाद तनपुरे यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती डॉक्टर उषाताई प्रसाद तनपुरे, राहुरी नगरपालिकेच्या सलग 3ऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारभार पाहणाऱ्या तालुक्याच्या वहिनी, सोज्वळ, सालस, बुद्धिमान आणि आभाळा एवढं सुख पदरात असताना जमिनीवर पाय असणारी ही दुर्गा. चला तर मग भेटूयात या दुर्गेला S9च्या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात नवदुर्गात. पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी. जय देवी, जय देवी. जात वेदसे सुनवाम सोम मरायतीयतो निदहाती वेदहा स नहा पर्षदती दुर्गाणी विश्वा नावेव सिंधुम दुरितात्य निहा. तामग्निवर्णा तपसा ज्वलंती वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम. दुर्गा देवी शरणमहम प्रपद्ये सुतरसी तरसे नमः. अशा या दुर्गेस अर्थात जगतजननीस कोटी कोटी प्रणाम समर्पित करून सर्वांना नवरात्रोत्सवाच्या प्रचंड अशा शुभकामना देतो आहोत. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात पुन्हा एकदा मागच्या वर्षीप्रमाणेच या संपूर्ण माळेला तुम्हा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. आजच्या माळेला, पहिल्याच माळेला आपल्याबरोबर आहेत राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे पाटील यांच्या स्नुषा, तब्बल 25 वर्ष आमदार, 2 वेळा खासदार असणारे आदरणीय श्रीमान प्रसाद बाबूराव तनपुरे पाटील यांच्या अर्धांगिनी, राहुरी नगर परिषदेच्या 3ऱ्यांदा नगराध्यक्षा, संपूर्ण राहुरी तालुक्याच्या वहिनी म्हणून ओळखलं जाणारं एक सोज्वळ, सालस, अतिशय बुद्धिवान असं व्यक्तिमत्व, नुसती व्यक्ती नव्हे तर शक्ती आज आपल्याबरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात तीर्थक्षेत्र तुळजापूरची आई तुळजाभवानी हिचं माहेर म्हणून ओळखलं जाणारं तीर्थक्षेत्र राहुरी, या राहुरीत आज आपण आहोत. पहिल्याच माळेला पहिली माळ गुंमतायत सन्माननीय डॉक्टर सौभाग्यवती उषाताई प्रसाद तनपुरे पाटील या दुर्गेसमवेत आज आपण आहोत. ताई नमस्कार. या गप्पांचा सिलसिला तुमच्यापासून सुरू होतो आहे आणि प्रश्नच नाही, प्रत्येक महिलेचं, प्रत्येक स्त्रीचं अगदी जिव्हाळ्याचं स्थान म्हणजे तिचं माहेर. म्हणून पहिलाच प्रश्न, या गप्पांची मैफिल माहेर सजणार आहे. आपलं माहेर माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, पण आपल्याकडून आपल्या माहेर कुठलं याबद्दल ऐकायचं. माझं माहेर सांगली जिल्ह्यामध्ये कासेगाव हे गाव आहे. तिथं माझे आजोबा अनंत विष्णू पाटील हे एक शेतकरी होते आणि एक वारकरी होते. दरवर्षी ते पंढरपूरला न चुकता वारी करायचे. त्यामुळं घरामध्ये माझ्या माहेरी वारकरी संप्रदायाचं संस्कार होते. नंतर माझे वडील राजाराम बापू पाटील ते सुरुवातीला स्कूल बोर्डाचे अध्यक्ष, लोकल बोर्डचे अध्यक्ष आणि त्याच्यानंतर ते 1962 साली मंत्री झाले. तेव्हापासून मग आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. आम्ही 3 जणी बहिणी आहोत, म्हणजे मी धरून आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत मला. तर सगळ्यात लहान भाऊ म्हणजे आपल्याला माहितीच आहेत की जयंत पाटील, की जे 9 वर्ष या राज्याचे अर्थमंत्री होते. त्यानंतर काही दिवस गृहमंत्री आणि काही दिवस ग्रामीण विकास खातं त्यांच्याकडे होतं. अतिशय हुशार, बुद्धिमान आणि हजरजबाबी आणि कर्तृत्ववान, म्हणजे आमच्या 5 जणांमध्ये सगळ्यात कर्तृत्ववान तर आमचं शेंडेफळ म्हणजे जयंत.
आणि इतकं सगळ्या खूप हुशार मुलगा आहे तो. आणि वडिलांनंतर त्यांनी वडिलांचा वारसा जो होता तो अतिशय समर्थपणे पुढे चालवलेला आहे. मला खूप त्याचा अभिमान वाटतो. या तुमच्या शेतकरी आणि वारकरी संप्रदायाचं असलेलं माहेर आणि त्यावेळी तुमचा खुललेला चेहरा, अगदी माहेर म्हटलं की जो चेहऱ्यावरचा आनंद आहे. धन्यवाद. या इतक्या शेतकरी आणि वारकरी संप्रदायाची, त्यातल्या त्यात राजकारणाची सुद्धा धुरा ज्या परिवारात आहे, होती, आहे, राहील, अशा परिवारात आपला जन्म कधी झाला, आपला वाढदिवस कधी असतो? माझा जन्म म्हणजे माझा वाढदिवस मागच्याच महिन्यात झाला. 31 ऑगस्ट 1950 रोजी माझा जन्म झाला. म्हणजे मी आत्ताच मागच्या महिन्यात 66 वर्ष पूर्ण केली आहेत. जेवढ्या महिला S9चे प्रेक्षक पाहतायत, कुणालाही वाटणार नाही की तुम्ही 66 वर्षाच्या आहात. आजची दुर्गा खरोखरच S9नं अगदी सार्थ अशी निवडलेली आहे. धन्यवाद. आपल्या माहेरच्यांबद्दल, वडील, आई यांच्याबद्दलही ऐकायचं आहे. माझे वडील राजाराम बापू पाटील, लहानपणापासून त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे संस्कार त्यांनी आमच्यावर केलेत. आणि नेहमी लोकांची सेवा करावी ते कायम करायचे आणि तेच संस्कार आमच्यावर पण झाले. त्यामुळे मला लहानपणापासून लोकांची सेवा करण्याचं एक मनामध्ये होतं. आणि ते लहानपणी मला जर कोणी विचारलं की तू मोठी झाल्यावर काय होणार, तर मी तेव्हा म्हणायचे की मी डॉक्टर होऊन लोकांची सेवा करणार. असं म्हणजे मनात ते लहानपणापासून ते रुजलेलं आहे. सेवाभावी परिवार. हां. आणि आई माझी 7वी शिकलेली होती, पण तिला वाटायचं की आपल्या सगळ्या मुलांनी खूप शिकावं. आम्हाला सगळ्यांना म्हणजे मला तर मी डॉक्टर जे झाले ते खरं आईमुळेच झाले. कारण वडील, मी 10वी झाले म्हणजे त्यावेळेस 11वी मॅट्रिक होती. 11वी झाल्यानंतर वडिलांना वाटायचं की आता हिचं लग्न करावं. कारण का माझ्या आजोबांचं वगैरे त्यांच्यावर खूप दडपण होतं की आता उषा मोठी झाली, तिचं लग्न करून टाक. पण मी आईकडे हट्ट धरला नाही, मला कॉलेजला जायचं आहे. आणि आईने मला सपोर्ट केलं, त्यामुळे मी कॉलेजला गेले. आणि तेव्हा फर्स्ट इयर आणि इंटर सायन्स असं होतं. आणि इंटर सायन्सला खूप चांगले मार्क मिळाले. आणि मी म्हटलं की मला आता मेडिकलला ॲडमिशन घ्यायची आहे. वडिलांची एवढी इच्छा नव्हती, पण आईच्या पाठिंब्यामुळं मी ॲडमिशन घेतली. आणि मुंबईतलं 1 नंबरचं कॉलेज जे GS मेडिकल कॉलेज, त्याची ॲडमिशन म्हणजे माझ्यापुढं फक्त 6 जणं होते. तेवढ्या 6 जणांमध्ये माझी ती ॲडमिशन गेली. पण 2 नंबरचं कॉलेज की ग्रँड मेडिकल कॉलेज, तिथं मला ॲडमिशन मिळाली. आणि तिथं मी MBBS केलं. म्हणजे जात्याच बुद्धिवान असलेल्या मुलीनं आईकडून पाठिंबा मिळवला. धन्यवाद. हे पण शिक्षण आईने काय झालं, आईला वाटायचं मी खूप शिकावं. त्यामुळं घरातलं स्वयंपाक म्हणा किंवा इतर ह्याच्यावर तिने मला कधी आग्रह केला नाही की तुला स्वयंपाक शिकावाच लागेल वगैरे. तिने फक्त तू अभ्यास कर आणि अभ्यासात पुढे जा, चांगली डॉक्टर हो, हे तिने हेरलं होतं शिकवलं. मुलीमधली जी चुणूक आहे. तर आपण कुठे कुठे शिकलात? तर माझं 8वीपर्यंतचं शिक्षण सांगलीला झालं. हां, न्यू गर्ल्स हायस्कूल त्यावेळेस, आता ते दडगे हायस्कूल म्हणून त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर मुंबईला 9वीपासून मी मुंबईला आले, तिथं सेंट कोलंबा हायस्कूल. मग आपण ज्यावेळी सांगलीत शिकलात त्यावेळी गावाहून तिथे येत होत्या शिक्षणासाठी? नाही, वडील माझे त्यावेळेस लोकल बोर्डचे अध्यक्ष होते, त्यामुळे आम्ही सांगलीत होतो राहायला. सांगलीनंतर 1962 साली आम्ही मुंबईला गेलो राहायला. वडील मिनिस्टर झाले शिक्षण तेव्हा. मुंबईत. हो, सेंट कोलंबा स्कूलमध्ये शाळा झाली. आणि फर्स्ट इयर आणि इंटर सायन्स होतं त्यावेळेस, ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालं. त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये MBBS. एका शेतकऱ्याची वारकरी घराण्यातली एक मुलगी थेट मेडिकलला गेली, वैद्यकीय शिक्षण घेऊ लागली. मग जे वैद्यकीय शिक्षण आहे हे घेतल्यानंतर तुमचं लग्न झालं, किंवा लग्न कधी झालं, कसं जमलं, सगळ्यांना ऐकायला आवडेल. माझं लग्न खरं म्हणजे मी MBBS शिकत होते तेव्हाच झालं. म्हणजे सेकंड MBBS, कारण तुम्हाला सांगितलं ना, मी वडिलांना खूप माझ्या लग्नाची घाई होती. आता मेडिकलला तर मी गेले, पण वडिलांपेक्षा आजोबांना घाई होती. आजोबांना घाई होती, बरोबर. त्यामुळं वडील पण असं त्यांनाही वाटायचं की आता आपल्या वडिलांचं ऐकलं पाहिजे. मग सेकंड MBBSला असताना माझा तो दाखवण्याचा वगैरे, मुलगी बघण्याचा जो कार्यक्रम तो झाला शिकत असताना सेकंड MBBSला असताना. आणि सेकंड MBBS पास झाल्यानंतर माझं लग्न झालं. पहिल्या स्थळात लग्न झालं. पहिलं स्थळ होतं हे.
पण हे जे स्थळ होतं म्हणजे माझे मिस्टर म्हणजे त्यावेळेस दिसायला खूप स्मार्ट होते आणि त्यांच्या मानाने मी म्हणजे असं रंग पण माझा त्यावेळेस खूप सावळा होता आणि दिसायला काही एवढं म्हणजे मला वाटायचं की त्यांच्या पुढे मी काहीच नाही, त्यामुळे ते पसंत करतील असं मला वाटत नव्हतं. 8-10 दिवस त्यांनी निकाल दिला पसंती म्हणजे. त्यावेळेस त्यांना म्हणजे दिसायचं एवढं काही नव्हतं, पण माझ्या सासरच्या लोकांना वाटायचं की मुंबईत वाढलेली मुलगी इथं राहुरीमध्ये कशी राहील, तिला इथं राहता नाही म्हणजे तिला आवडणार नाही इथं राहायला, आणि शिवाय ती डॉक्टर, तिला एवढ्या खेड्यामध्ये कसं काय ती राहील. त्यामुळे त्यांचा निर्णय देण्यासाठी थोडासा विलंब झाला. हां, पण 8-10 दिवसानंतर मग त्यांनी पसंती कळवली आम्हाला आणि तेव्हा मग मला खूपच आनंद झाला. म्हणजे एकदम अनपेक्षित उत्तर असं मिळालं मला, असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे फक्त तुमचं मन असं म्हणत होतं की कदाचित त्यांना तुम्ही पसंत पडणार नाहीत, पण ती पसंती त्याच दिवशी झाली होती. पण डॉक्टर मुलगी राहुरीत राहील की नाही यामुळे आणि फक्त मुंबईत विलंब झाला. राहील की नाही अशी त्यांना अच्छा. शंका होती. मग अशा रीतीनं तुमचं लग्न कुठे झालं? लग्न काय झालं, माझे मिस्टर आणि दीर, 2 नंबरचे दीर, त्या दोघांचं लग्न एकत्र करायचं होतं. त्यामुळे माझं लग्न राहुरीमध्ये झालं. दोन्ही भावांचं लग्न राहुरीमध्ये झालं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगत त्या काळी म्हणजे 46 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. त्या काळी आमच्या सासऱ्यांनी म्हणजे लग्न तर त्यांनीच केलं, शिवाय हुंडासुद्धा अजिबात घेतला नाही, काहीही द्यायचं नाही, आम्हाला फक्त मुलगी द्या. पाटलांच्या घरात हुंडा न घेणं त्यावेळी प्रचंड कौतुकाचा हो. विषय झाला आणि असेल. आमच्या सासऱ्यांनी आमच्या कोणाकडूनच हुंडा घेतला नाही आणि तीच परंपरा आम्ही पुढे पण चालू ठेवली. वा वा, धन्यवाद. राहुरीत तुमचं लग्न झालं आणि आज या पहिल्या माळेला या गप्पांच्या सिलसिल्यात तुमच्याकडून आम्हाला मराठमोळा उखाणा पण ऐकायचा आहे. अस्तगिरीच्या कुंजवनी झोपी गेला रविराज, अखंड राहो प्रसादरावांनी दिलेला सौभाग्याचा साज. वा वा, धन्यवाद. S9च्या वतीनं आपल्या ऋणात राहू इच्छितो आहोत. जो तनपुरे पाटलांचा परिवार आहे, आपण म्हणालात 1 पैसा हुंडा देखील घेतला नाही, राहुरीत लग्न केलं, या परिवाराबद्दल आणखी ऐकायचं आहे तुमच्याकडून, सासरच्या परिवाराबद्दल. माझे सासरचे लोक खरंच खूप इतके चांगले होते, म्हणून त्यांनी मला लग्नानंतर सुद्धा शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली त्या काळात. म्हणजे त्याचं एक मला विशेष कौतुक वाटतं की माझ्या सासूबाईंनी, सासऱ्यांनी आणि माझ्या स्पेशली मिस्टरांनी त्यांनी सगळ्यांनी मला पुढचं शिक्षण पूर्ण करू दिलं. 3rd MBBS पूर्ण झालं. इंटर्नशिप केली 1 वर्ष. मुंबईत काही दिवस डॉक्टरांच्या हाताखाली काम केले 5-6 महिने आणि त्याच्यानंतर आम्ही राहुरीला आलो. अच्छा, मग आपण म्हणालात की सगळ्यात महत्त्वाचा पाठिंबा सासरे, सासूबाई आणि तुमचे यजमान. तर यजमानांबद्दल पण आपल्याकडूनच ऐकायचं आहे. माहिती आहे, जिल्ह्याला आहे, पण तुमच्याकडून ऐकायचं. म्हणजे त्यांनी तालुक्यासाठी खूप त्यांनी संपूर्ण दिवस सकाळी 7 वाजल्यापासून जे बाहेर पडायचे ते रात्री 10ला घरी यायचे. संपूर्ण दिवस त्यांनी तालुक्याला दिला. त्यावेळेस त्यांनी कुटुंबासाठी त्यांना वेळ देता येत नव्हता आणि तालुक्याची त्यांनी इतकी प्रगती केली की आज त्यामुळं राहुरी तालुका हा असा एकमेव तालुका आहे की जिथे की जो टँकर मुक्त आहे. त्यावेळेस 25 वर्ष आपल्या यजमानांना जाते. 25 वर्ष ते आमदार असताना त्यांनी अनेक बंधाऱ्यांची कामं केली, कोल्हापूर टाईपचे बंधारे आणि वेगवेगळे बंधारे की ज्याच्यामुळे राहुरी तालुक्याला टँकरची गरज नव्हती. त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांनी BSc केलेलं आहे आणि प्रचंड असा त्यांनी त्यावेळी घेतलेली मेहनत की एवढ्या प्रचंड दुष्काळाच्या झळा महाराष्ट्र सोसत असताना तुमच्या तालुक्यानं सोसलेल्या नाहीत. छान. मुलांबद्दल? मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी मोठी आहे वृषाली, ती पण डॉक्टर आहे, ती अमेरिकेत आहेत. जावई पण निओनेटॉलॉजिस्ट आहेत, अमेरिकेत दोघे स्थायिक झालेले आहेत. त्यांना 1 मुलगा आणि मुलगी. आणि मुलगा माझा प्राजक्त, त्यांनी इथं इंजिनिअरिंग केलं पुण्याला, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि नंतर अमेरिकेत जाऊन ME केलं मेकॅनिकलमध्ये आणि तिकडे डिग्री घेतली आणि काही दिवस जॉब केला अमेरिकेला आणि तो परत आता भारतामध्ये म्हणजे राहुरीमध्ये तर प्रसाद शुगरचा तो चेअरमन आहे आणि साखर कारखाना पाहतो. त्याचप्रमाणे त्यांनी इथे राहुरीच्या जवळच टाकळीमध्ये प्राजक्त टेक्स्टाईल टेक्स्टाईलची फॅक्टरी काढलेली. हो,
या भागात नाहीच आहे, ही पहिलीच फॅक्टरी आहे. सुनबाई सोनाली अतिशय हुशार आणि मन मिळावू आणि गोड अशी सून मला मिळाली आहे. खूपच म्हणजे ॲक्टिव्ह मुलगी आहे ती आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी आणि आमच्या घराला एकदम साजेशी अशी सून तुम्हाला आम्हाला मिळाली. साजेशी खूप परिवाराला आम्हाला खूप तुम्हाला. आवडते आमची सून. मुलाला पण एक मुलगा एक मुलगी. खूप गोड आहेत नातवंड माझी, 4 नातवंड खूप गोड आहेत. देवानं भरभरून तुम्हाला दिलेला हो, आहे. अगदी. आनंदाच्या सरींमध्ये आपण नाहता अगदी आहात. पहिल्यापासून म्हणजे मला माहेरी पण सगळे खूप बहीण भावंड खूप चांगले आणि सासरी आल्यावर पण सगळेजण माझे दीर म्हणजे हे 4 जण भाऊ आहेत आणि आम्ही 4 जणी जावा आहोत. 3 नंदा होते, आता 2 नंदा आहेत. सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं, सासऱ्यांनी, सासूबाईंनी, दीर, नंदा आणि जावा. खूप प्रेम आणि माझे सगळे पुतणे पुतण्या सगळ्यांनी खूप माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे मला तुम्ही खूप आवडतात सगळे. जन्माला आल्यापासून आनंद हो, आनंद आनंद. अगदी. मग तरीही आम्हाला खास S9 साठी सर्वोच्च आनंदाचा क्षण हवा आहे. आता भरपूर क्षण आहेत पण अगदी सर्वोच्च. असं एकच क्षण मला सांगता येणार नाही. माझे म्हणजे पतिराज 5-6 वेळा एकूण निवडून आले. प्रत्येक वेळेस जेव्हा ते निवडून आले त्यावेळेस खूप आनंद झाला, खूप आनंद व्हायचा अगदी. बरोबर, म्हणून एवढी 25 वर्ष, तब्बल 25 वर्ष आमदार असणं, सेवा केली 25 वर्ष. त्या सेवेचा ईश्वरानं त्यांना या रूपानं मेवा दिला आणि तो तुमचा आनंदाचा क्षण. धन्यवाद. आनंदाच्या या सरींमध्ये नाहत असताना असं कधी झालंय का की असा क्षण आलाय की तो मात्र दुःखाचा आहे, हृदयात एखादा दुखरा कोपरा आहे, असा एखादा क्षण आहे? आता माझ्या 66 वर्षाच्या आयुष्यात जसे आनंदाचे खूप क्षण होते तसे दुःखाचे पण अनेक असे गोष्टी घडलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे मला दुःख झालं की माझे वडील वारले 84 साली. म्हणजे सुरुवात फक्त सर्दीच्या दुखण्याने सुरुवात झाली त्यांच्या आजाराची आणि ती साधी सर्दी त्यांना 8 दिवसात म्हणजे घेऊन गेली. तेव्हा वाटतच नव्हतं की 8 दिवसात त्यांचं असं काही होईल म्हणून. आणि मी त्यावेळेस मी डॉक्टर असताना पण मी काही करू शकले नाही. याचं मला खूप वाईट वाटतं. आपल्या पिताश्रींचं जे जाणं आहे त्यानं आपल्याला आपल्या हृदयातला हा दुखरा कोपरा ताईंबरोबरच आपणा सर्वांना देखील भावुक करून गेलेला आहे आणि म्हणूनच यासाठीच घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. बघत रहा S9, कुठेही जाऊ नका. भेटतो आहोत विश्रांतीनंतर. भेटणार आहोत S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात, अर्थातच विश्रांतीनंतर. तोपर्यंत नमस्कार. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत आहे. आजच्या माळेला आधीच म्हटल्याप्रमाणे ज्या दुर्गा आपल्याबरोबर आहेत, राहुरी नगरीच्या प्रथम नागरिक असलेल्या या उषाताईंबरोबर पुन्हा एकदा ही गप्पांची मैफिल सजवतो आहोत. ताई, वैद्यकीय शिक्षण घेतलेलं असून आपण ज्यावेळी राजकारणाकडे वळलात, अतिशय उत्तमरित्या आपण ही धुरा सांभाळलेली आहे, तर हा टप्पा कसा आला आयुष्यात, याकडे वळणं कसं झालं? महिलांसाठी आरक्षण होतं म्हणजे आणि राहुरी शहरातलं नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडायचं होतं आणि नगराध्यक्ष महिला असं आरक्षित होतं. आणि त्यावेळेस आमचा जो जनसेवा मंडळ आहे, जनसेवा मंडळातर्फे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना फक्त माझंच नाव, ते म्हणजे तुमच्याशिवाय इथं दुसरं कोणीच आम्हाला आठवत नाही आहे आणि नाही आहे सुद्धा. आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं मी खरं म्हणजे निवडणुकीला उभी राहिले. त्याच्या आधी म्हणजे मी घरीच असायची, राजकारणात अशी अजिबात नव्हते. फक्त साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने मी लोकांमध्ये जात होते दर 5 वर्षांनी असं. पण आत्ता मात्र 2001 साली पहिल्यांदा मी स्वतः
निवडणुकीला उभी राहिले आणि त्यावेळेस मला म्हणजे भरघोस मताने लोकांनी मला निवडून दिलं आणि मला राहुरी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. मी तुम्हाला जे पूर्वी सांगितलं होतं की मला लोकांची समाजाची सेवा करण्याची एक लहानपणापासून एक मनात इच्छा होती, त्याला मला संधी मिळाली की लोकांची सेवा करण्याची. आणि गेली 15 वर्ष मी नगरपालिकेमध्ये आहे. तर त्यामुळं मला वेगवेगळ्या म्हणजे राहुरी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातले अनेक रस्ते असतील, आणखी सांडपाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल. राहुरी शहरामध्ये आम्ही लोकांना दररोज पाणी देतो. अगदी काही फक्त तांत्रिक बिघाड असेल तरच, तो सोडला तर दररोज आम्ही शुद्ध मुळा धरणाचं शुद्ध पाणी आम्ही खूपच न चुकता प्रशंसनीय दररोज देत गोष्ट असतो. आहे. आणि महिलांसाठी विशेष म्हणजे आम्ही दरवर्षी महिला दिन नाही म्हणता येणार, तर महिला सप्ताह आम्ही साजरा करतो की 7 दिवस महिलांसाठी कार्यक्रम घेतो 8 मार्चच्या आसपास. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी बदलून अशा वेगवेगळ्या स्पर्धा दरवर्षी घेत असतो नाविन्य. आणि त्याचं बक्षीस समारंभ शेवटच्या दिवशी कोणीतरी सेलिब्रिटी कोणीतरी महान माणूस बोलून त्यांच्या हस्ताने बक्षीस समारंभ करतो. आणि शहरात जे अनेक बचत गट आहेत, जवळजवळ 200 बचत गट राहुरी शहरामध्ये चालू आहेत. काही दारिद्र्यरेषेच्या खालचे आहेत, काही दारिद्र्यरेषेच्या वरचे आहेत. तर ते असे बचत गटांमुळे महिला खूप सक्षमीकरण महिलांचं करण्यामध्ये फार मोठं हातभार लागलेला आहे. आणि अशा बचत गटांना आम्ही स्टॉल्स उपलब्ध करून देतो मोफत. 7 दिवस मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देतो आणि त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल त्या 7 दिवसात होते. राहुरीतले सर्व महिला आणि नागरिक सर्व त्या स्टॉल्सचा उपभोग घेतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतील किंवा वस्तूंचा मजा लुटतात. आणि ह्या 7 दिवसांचं तुम्ही कुठलंही शुल्क त्यांच्याकडून आकारत नाहीत? नाही, कुठलंही शुल्क नाही, मोफत. स्टॉल्सही मोफत असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम राहुरी शहरामध्ये जी महिला मंडळ आहेत, अतिशय हुशार आमच्या राहुरीतल्या महिला आहेत की आम्ही सांस्कृतिक पण स्पर्धा घेतो त्याच्यात. त्यात वेगवेगळे जे महिला मंडळ आहेत ते आपापला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. आणि दरवर्षी प्रत्येक मंडळ दरवर्षी वेगळा विषय घेऊन येतं आणि एका चढ एक असे कार्यक्रम त्या ठिकाणी सादर होतात. नंतर गायनाच्या स्पर्धा घेतो, उखाण्यांच्या स्पर्धा घेतल्या होत्या, रांगोळीच्या स्पर्धा, पाककला, अशा वेगवेगळ्या स्पर्धा. एकदा मॅरेथॉन स्पर्धा घेतली होती, स्लो सायकलिंग असेल. अशा दरवेळेस कधी डोक्यावरून हंडा घेऊन चालायची, पण आता बायकांना सवय नाही राहिली. ती तुम्ही ठेवली नाही ना, तुम्ही रोज पाणी देता त्यामुळे ती हंड्याची वेळच आली नाही. हो, तेच त्याच वेळेस सगळ्या महिला असंच म्हणाल्या की आम्हाला तुम्ही कधी हंडा घ्यायची वेळच नाही येऊन दिली, त्यामुळे आम्हाला जमणार कसं. पण जमवलं त्यांनी ते आणि खूप म्हणजे सुंदर. आणि दरवर्षी ह्याची संगीत खुर्ची सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्याजणी त्याच्यात अगदी उत्साहाने भाग घेतात अशी स्पर्धा आम्ही दरवर्षी शेवटी सगळ्यात शेवटी ती घेतो. हो, सगळ्याजणी अगदी विचारतात यावर्षी आहेत ना, कारण न चुकता आम्ही घेतोच ते. पण त्याच्या आधी आम्ही सगळ्या महिला मंडळांची मीटिंग बोलवतो आणि त्यांना विचारतो तुम्हाला काय मन आधी जाणून घेता कोणत्या स्पर्धा. हो, त्यांचं मत आम्ही घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचं नियोजन करतो. आणि महिला सप्ताहात सगळ्या राहुरीतल्या महिला अगदी आनंद लुटतात अगदी. आणि त्याशिवाय आम्ही दरवर्षी हळदी कुंकूसुद्धा करतो नगरपालिकेतर्फे. तर मला असं वाटतं हळदी कुंकू म्हणजे फक्त हळदी कुंकू देणं हे आपण घरी करतो, पण नगरपालिकेतर्फे करणं मला बरं नाही वाटायचं. म्हणून दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या व्याख्यात्यांना बोलवतो आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने ज्या महिला गोळा होतात त्यांना वेगवेगळ्या विषयांचं त्यांना आम्ही प्रबोधन करतो. कधी महिलांना कायदेविषयक सल्ले देतो, कधी योगाविषयक, कधी आरोग्यविषयक, कधी ग्राहक मंच त्यांच्यातर्फे लेक्चर, सगळे असे वेगवेगळ्या लोकांना बोलवून आम्ही त्यांना सगळ्या विषयाचं ज्ञान देतो. आणि आम्ही जे वाण लुटतो, तर एके वर्षी आम्ही गुलाबाची रोपं वाण म्हणून लुटली होती. त्याच्यानंतर आम्ही प्लास्टिक बंदी केली होती राहुरी शहरामध्ये आणि ती प्लास्टिक बंदी सगळ्यांपर्यंत पोचावी
म्हणून आम्ही कापडी पिशव्या सगळ्यांना वाण म्हणून वाटल्या आणि त्याच्यावर सगळे नगरपालिकेचा आम्हाला जे लोकांना सांगायचं तो संदेश ते त्यातून सर्व दिला. आणि स्लोगन्स संदेश आम्ही त्याच्यातून दिले होते. त्याच्यानंतर आम्ही एखाद्या वर्षी श्यामची आई हे पुस्तक वाटलं. त्याच्यामुळे असं की महिलांना महिलांवर आणि मुलांवर चांगले संस्कारसुद्धा झाले पाहिजे. आज आपण पाहतो मुलं कुणीकडे आणि महिलांचं जे समाजात जे नीतिमूल्य घसरत चाललेले आहेत ती सुधारावेत यासाठी आम्ही श्यामची आई हे पुस्तक सगळ्यांना वाटलं होतं गेल्या वर्षी. ते पण महिलांना खूप आमची वाणं सगळे अगदी उत्सुकता असते त्यांना दरवर्षी की आम्ही काय वाटणार आहोत. धन्यवाद. हे वळण आल्यानंतर आपण भरपूर अशी कामं केलेली आहेत, करता आहात, पण यात असं झालं की संघर्ष करावा लागला, काही अडथळे आले? सगळी कामं कारण आमचं बहुमत होतं. आमचं गेले 15 वर्षापासून आमची पार्टी बहुमतात आहे. यावर्षी तर आमचे 17-3 आमचे 17 लोक आहेत. पहिल्या वर्षीसुद्धा 15-5 असं होतं. फक्त मध्ये एक थोडंसं होतं, पण त्यामुळं सगळे बहुमत असल्यामुळं सगळी कामं व्यवस्थित होत गेली. आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आम्ही पहिल्या 5 वर्षामध्ये राहुरी शहराला 46 साली खूप मोठा पूर आला होता आणि त्यामुळं त्यावेळच्या पुराच्या त्यांनी एक पूररेषा आखून दिली होती शहराला. आता त्याच्यानंतर मुळा डॅम 70 साली बांधून झालं आणि त्याच्यानंतर तर कधी पूर आता येणं शक्यच नव्हतं. पूर आलेला नाही आहे तरीसुद्धा ती पूररेषा होती आणि त्यामुळं आम्हाला शहराच्या मुख्य भागामध्ये कोणतंच बांधकाम स्वतःही करू शकत नव्हतो आणि कुणाला परवानगी पण देऊ शकत नव्हतो. तर ती पूररेषा शिथिल करण्याचं आम्ही काम हाती घेतलं होतं आणि बऱ्याच प्रयत्नानंतर ते शक्य झालं होतं. आणि त्यामुळं आणि ते शक्य होण्यासाठी आमदार बापूसाहेब तनपुरे, नंतर अरुणसाहेब तनपुरे की जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत आत्ता, आणि ते 90 साली ते सुद्धा नगराध्यक्ष होते. तर त्यांचा नगरपालिकेच्या संदर्भात खूप चांगला अभ्यास आहे. त्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं नगरपालिकेच्या कामांच्या संदर्भात. आणि जयंत पाटील तर जेव्हा अर्थमंत्री होते, या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभून पूररेषा शिथिल करू शकलो आम्ही. आणि त्यामुळेच आता जे आम्ही ऑफिस बिल्डिंग बांधली आहे किंवा उर्दू वाचनालय बांधलं आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, असे सगळे त्याच्यामुळे आम्ही बांधू शकलो आणि मुख्य शहराचा मुख्य एरियामध्ये विकास करू शकलो. आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे महिलांसाठी मला नाही वाटत असं कुठं असेल. महिलांसाठी जिमसुद्धा आम्ही बांधलेलं आहे आणि त्यामध्ये महिला आरोग्य चांगलं राहावं महिलांचं यासाठी महिला तिथं व्यायाम करतात. मी नगराध्यक्ष होण्याच्या आधी राहुरी शहरामध्ये मला असं वाटायचं की महिलांना काहीतरी काम मिळालं पाहिजे. यासाठी लिज्जत पापडची शाखा राहुरीमध्ये आम्ही खूप प्रयत्नानंतर 4-5 वर्ष खूप आम्ही सलग पाठपुरावा करून थेट राहुरीमध्ये लिज्जत पापडची शाखा आणली. आणि मला सांगायला अतिशय आनंद होता आणि अभिमान वाटतोय की जवळजवळ आज 250 ते 300 महिला त्या रोजगार त्यांना उपलब्ध झालेला आहे. रोज त्यांना जवळजवळ म्हणजे एक महिला आज त्यांना गेले 16 वर्षापासून ती शाखा आम्ही इथे चालवतो. आणि महिलांचे हात आता इतका बसला आहे की एक महिला 10-10 किलो पापड लागते. म्हणजे खूप आश्चर्य वाटावं असं. पण त्याच्या विशेष म्हणजे त्याच्यामध्ये अशाच महिला आहेत की ज्या खरोखर गरजू आहेत आणि कष्टाळू आहेत. हे दोन्ही ज्यांच्या अंगात आहे त्याच महिला टिकल्या. कारण सुरुवातीला आम्ही जेव्हा आणली शाखा इथं आणि महिलांना बोलवलं कार्यक्रमासाठी तेव्हा खूप 200 महिलांनी नावं दिली. पण त्यातल्या ज्या आपल्या असंच मजा म्हणून आल्या होत्या तर त्या हळूहळू गळत गेल्या आणि फक्त 50च महिला राहिल्या की ज्या खरोखर गरजू होत्या आणि कष्टाळू होत्या, जिद्दीच्या होत्या, आणि त्या 50च राहिल्या. मला तर खूप काळजी वाटायला लागली की आपण एवढी शाखा राहुरीमध्ये आणली आणि फक्त 50 महिला, आता काय करायचं. पण त्यांचं बघून मग एक अशा हळूहळू स्पीड जो नंतर फार हळू होता, हळूहळू स्पीडने आज ती संख्या 250 ते 300 आहे. आणि ह्या महिलांचे सगळे संसार त्या लिज्जत पापडमुळे आहेत. त्यांच्या मुलांची त्यांनी घरं बांधली, मुलांची लग्न केली आणि मुलांची शिक्षणं केली. असं सगळं त्या महिलांचं संसार त्याच्यावर उभे आहेत. त्याचा मला
आज खूप समाधान वाटतंय आणि आनंद होतोय. खऱ्या अर्थानं महिला स्वावलंबी या माध्यमातून स्वावलंबी बनल्या. झालेले आहेत. त्यानंतर प्राजक्त टेक्स्टाईल ही जी कंपनी, आम्ही टेक्स्टाईल कंपनी जिथं शर्ट शिवण्याचं काम चालू असतं, शर्ट शिवण्याची फॅक्टरी आहे ती, तिथे पण आज जवळजवळ 100 महिला काम करत आहेत. त्या पण तिथं म्हणजे त्यांचा रोजगार त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचं पण मला खूप अभिमानाने मला सांगावं असं वाटतं. मग थोडक्यात या प्रवासात तुम्ही सगळं चांगलं काम करत असल्याने कुठलाही संघर्ष करावाच लागला नाही, काही अडथळे आलेच नाहीत. कारण आणि- विरोधी सुद्धा जे आमचे नगरसेवक आहेत, ते सुद्धा आम्ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या सभा होतात किंवा विरोधासाठी ते म्हणजे विरोध राजकारण आहे, पण करतात. निकोप राजकारण आहे. हो, पण निकोप आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पाठिंबा कुणाचा आहे? जनतेचा आहेच असं आपण म्हटलात. जनतेमुळंच, जनतेचं सहकार्य होतं, त्यामुळेच तर त्यांनी मला 3 वेळा या पदावर निवडून दिलं. आणि खरोखर त्यांचं खूप सहकार्य असतं. कोणतंही मी काही म्हटलं ना आपल्याला हे करायचं, की लोक अगदी आनंदाने तयार असतात ते करायला. आणि म्हणूनच स्वेच्छेनं अगदी आदरानं आपणा संपूर्ण तालुका वहिनी म्हणून ओळखतो असं हो, आम्हाला कळलेलं हो. आहे. बरोबर आहे. एवढं प्रेम आणि मिळणं. गाडगेबाबा स्वच्छता अभियान राहुरीमध्ये जेव्हा सुरू झालं, म्हणजे महाराष्ट्र शासनाने शहरांमध्ये हे अभियान चालू करायच्या आधीच आम्ही ते राहुरी शहरामध्ये आम्ही ते राबवलं होतं. म्हणजे शासनाने चालू करायच्या आधी आम्ही ते राहुरी शहरामध्ये स्वच्छता अभियान घेतलं आणि सगळ्यांनी स्वेच्छेने, त्याच्यात अनेक लोक सहभागी झाले आणि लोकसहभागातून आम्ही राहुरी सगळी स्वच्छता अभियान राबवलं होतं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू केलं आणि त्याच्यात आम्ही भाग घेतला आणि राहुरी शहराला 2 वेळा क वर्ग नगरपालिकांमध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळालेला आहे. म्हणजे हा पुरस्कार आपण जनतेच्या सहकार्यामुळे, नक्कीच, पाठिंब्यामुळे जनतेच्या मिळवलेला आहे. सहकार्यामुळेच तो मिळालेला आहे. म्हणजे पुरस्काराची ही धुरा गेल्या अनेक वर्षांपासून तनपुरे पाटलांच्या घरात सुरू आहे, की आम्हाला असं कळलंय की आपल्या यजमानांना देखील उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळालेला आहे. छान. हे सगळं करत असताना सगळं जनतेसाठी स्वतःसाठी वेळ देता का, की कुठला तुमचा छंद आहे, जोपासता का त्याला? म्हणजे आता नगराध्यक्ष झाल्यापासून फार कमी वेळ मिळतो स्वतःचे छंद जोपासायला, असा फार कमी वेळ मिळतो. कारण जास्तीत जास्त वेळ घरी जरी आले तरी लोकांचे फोन किंवा भेटायला येणं हे सगळं चालूच असतं. तरी पण मला आवडीचा छंद म्हणजे मला वाचन करायला खूप आवडतं. मग कुठलं आहे तुमचं आवडतं पुस्तक, आवडते लेखक? अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत. त्याच्यात म्हणजे सगळ्यात आवडलेलं मला APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख हे पुस्तक खूप आवडलेलं आहे. धन्यवाद. आवडतं आणि गाणं? आमच्या साहेबांना एक वाचनाची खूप आवड आहे, त्यांच्यामुळेच मला ती लागली. आणि ते स्वतः खूप वाचन करतात आणि ते मला आणि प्राजक्तला नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमचं वाचन वाढवा, म्हणजे तुम्हाला वक्तृत्व कला पण तुमची चांगली होईल. असं त्यांच्यामुळे आम्हाला वाचनाचे संस्कार आमच्यामुळे हो. साहेब, त्यांची खूप मोठी लायब्ररी आहे साहेबांची आमच्या, आणि त्या स्वतः त्यांना खूप पुस्तकं, ते दरवेळेस मुंबईला गेले की पुस्तकांची खरेदी करतात. धन्यवाद. गाणं कुठलं आवडतं? गाणे तर मला खूप तसे आवडतात, स्पेशली लता मंगेशकर, आशा भोसले. मग यांची आम्हाला गाणी कुठलं ऐकवणार? आता S9 जिल्हाभर पाहताय तुम्हाला. म्हणजे मला लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी आवडतात, पण मला नाही गाता येत. पण कुठलं तरी आज झालं पाहिजे. पहिल्याच माळेला आज आपण आहात, पण आज पहिलीच माळ आहे. आज आम्ही राहुरीत आहोत, जी माहेरवासिनी म्हणून ओळखली जाते अशा तुळजाभवानीच्या राहुरीत आहोत, आणि ज्यांच्याशी आम्ही हा गप्पांचा सिलसिला सुरू आहे, ही मैफिल सजवलेली आहे, त्या या नगरीच्या प्रथम नागरिक आहेत. S9च्या महिलांना आपण खुश करणार आहात. भजन एखादं म्हटलं तर हो, चालेल का? अगदी अगदी स्वागत आहे. म्हणजे प्रयत्न करते. मी कधी असं गाणं म्हटलेलं नाही, पण फक्त प्रयत्न करते. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान.
बघा बरं, असं वाटतं की तुम्ही नेहमी गाता आहात. धन्यवाद. चित्रपट पाहता? आता हल्ली नाही एवढा वेळ मिळत, पण आधी फार कमी बघायचे, पण अगदी चांगले असलेलेच पिक्चर मी पाहत होते. मग ज्यावेळी पाहत होता त्यावेळेचा भावलेला आवडलेला चित्रपट? मला जया भादुरीचा अभिमान असेल, गुड्डी असेल, हे परिचय, आवडलेले हे picture चित्रपट. खूप आवडले होते. आवडती अभिनेत्री अभिनेता? ते जया भादुरी भादुरीच. पूर्वीच्या काळची, नंतर स्मिता पाटील पण आवडायची, तिचा उंबरठा पण पिक्चर खूप छान होता. अभिनेता? बरेच अभिनेते त्यावेळेस, अमिताभ बच्चन असेल, संजीव कुमार असेल, त्याचा कोशिश चित्रपट संजीव कुमारचा तो खूप छान होता. अमिताभ बच्चन तर सगळ्यांचाच आवडता आहे, तो प्रश्नच नाही. धन्यवाद. ताई, अशी कुठली गोष्ट आहे की जी कुणाला माहिती नाही आहे की ही गोष्ट उषाताई करू शकतात? हो, हे उषाताईंनी केलेलं आहे, हे वहिनींनी केलेलं आहे, असा छुपा हुनर कुठला आहे की जो जास्त जणांना माहितीच नाही आहे? मला वाटतं राहुरी सगळी मला ओळखते पूर्ण, त्यामुळं माझ्यात असं छुपं असं काही राहिलेलं नाही, कारण गेले 15 वर्ष मी लोकांमध्ये आहे. आणि जे सगळं स्वतःमध्ये आहे ते आपण दिलेलंच आहे. धन्यवाद. कुठल्या देवतेची पूजा अर्चना आपण करता आहात किंवा श्रद्धास्थान जे आहे आपलं ते कुठलं आहे? मी देवाला मानते, कारण हा सगळ्या विश्वाचा करता करविता हा देवच आहे, कारण त्याच्या आशीर्वादाशिवाय आपण काहीच करू शकत नाही असं मला वाटतं. पण त्याला आपल्या प्रयत्नांची तर जोड आहेच, पाहिजेच. आपले प्रयत्न आणि ईश्वराचे आशीर्वाद असं मिळून आपण आयुष्यात पुढे जात असतो. धन्यवाद. घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. बघत रहा S9, कुठेही जाऊ नका. येतो आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात भेटणार आहोत विश्रांतीनंतर. तोपर्यंत नमस्कार. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात पुन्हा एकदा भक्तिभावानं आपणा सर्वांचं स्वागत करतो आहोत. आधीच म्हटल्याप्रमाणे आज पहिल्याच माळेला असलेली ही दुर्गाची जी डॉक्टर आहे, पण तरीही जनसेवेच्या जनतेच्या पाठिंब्यावर भरभरून असं भरघोस असं काम करते आहे. वळतो आहोत पुन्हा एकदा या गप्पांकडे. ताई, हा सगळा प्रवास होत असताना किंवा लहानपणी जसं आपण म्हणत होता की मला सगळ्यांची सेवा करायची आहे, तर लहानपणापासून ते आत्तापर्यंत असा कुठला क्षण आहे किंवा अशी कुठली गोष्ट आहे की ती तुम्हाला अजिबात आवडत नाही, त्या गोष्टीची चीड येते, त्या गोष्टीचा द्वेष वाटतो, तिरस्कार आहे की असं कोणी करू नये, अशी कुठली गोष्ट आहे? खोटं बोलण्याचं मला अजिबात आवडत नाही, कोणी खोटं बोललेलं खरं. आणि आता सध्या जर चीड म्हणायचं म्हटलं तर महिलांवर जे अत्याचार होत आहेत, मुलींना जन्मालासुद्धा येऊन द्यायच्या आधी त्यांचे खून होत आहेत, स्त्री भ्रूण हत्या होते, त्याच्याबद्दल अतिशय चीड आहे मनातून. ते सर्वसामान्य लोक हे करत आहेत, पण जे महिलांवर बलात्कार आणि खून, जे आता कोपर्डीची घटना असेल किंवा अशा ज्या निर्भयाच्या अनेक गोष्टी होत आहेत, त्याच्यात एक विकृती आहे, त्याची एक खूप मनापासून चीड आहे. सगळ्यांनाच आहे आपल्याला त्या गोष्टीची चीड, महिलांवरचे अन्याय आणि अत्याचार. थोडक्यात स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. आणि आपल्या नाती, आपण ज्यावेळी नात आणि नातू यांच्याबद्दल बोलत होत्या त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यांनी टिपलेला आहे. तर त्या नातींची नावं आम्हाला या निमित्तानं ऐकायला आवडतील. माझ्या प्राजक्तच्या मुलीचं नाव आहे आरोही आणि माझ्या वृषालीच्या मुलीचं नाव आहे ज्योतिर्मयी. ज्योतिर्मयी. छान. जर ताई आपण या क्षेत्रात नसता तर आपण कुठल्या क्षेत्रात असता किंवा तुमचं स्वप्न काय होतं आयुष्याबद्दल? सेवा करायची हे स्वप्न होतंच आणि ते या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. पण समजा नगराध्यक्षा नसता, राजकारणात नसता, तर काय? तर मी घरीच असते, गृहिणी, एक गृहिणी म्हणून. अगदी स्वप्न काय होतं आणि आयुष्याबद्दल?
म्हणजे लग्न झाल्यावर मी जेव्हा सासरी आले या घरी त्यावेळेस फक्त एक सेवाभावी वृत्ती, सगळ्यांची सेवा करायची, सासूबाई सासरे दीर नंदा घरातल्या सगळ्यांची सेवा करणे. मुंबईतल्या एवढ्या नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तुम्ही, तरी तुमचे असे विचार होते? हो, नक्कीच. महिलांसाठी फार प्रेरक विचार आहे हा. हल्लीच्या मुलींसाठी तर खूपच प्रेरक आहे. हां, सांगा पुढे. तर त्यामुळं जी कुटुंब व्यवस्था आहे, जर आजच्या मुलींना काही सांगायचं असेल तर आपल्या भारत देशात कुटुंब व्यवस्था हे सगळ्यात म्हणजे चांगली आहे भारत देशात. पण आपण काय करतो हल्ली, पाश्चिमात्यांचं अंध अनुकरण करतो. अमेरिकेमध्ये वगैरे पाश्चिमात्य देशांमध्ये सिंगल पेरेंट असे खूप आहेत आणि घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि त्याचं लोण तुम्ही म्हणजे हल्ली तर आपल्याकडे खूप जाणवायला लागले. ते खूप मुली नवीन लग्न झालेल्या त्यांना बऱ्याच जणी माहेरी येतात निघून, त्यांचं तिथे पटत नाही सासरी. मला वाटतं महिलांनी म्हणजे आयुष्य हे एक तडजोड आहे असं मला वाटतं. कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, प्रत्येकाची मतं भिन्न असतात. पण जेव्हा लग्न होऊन आपण एकत्र येतो, दुसऱ्या घरात जातो, वातावरण एकदम वेगळं असतं, तरी पण तिथं महिलेच्या अंगात आहेच ती सहनशक्ती म्हणा किंवा चिवटपणा तो आहेच. तो ठेवून तिने महिलांनी त्यास तडजोड केली पाहिजे असं मला वाटतं. आणि कुटुंब हे सुखी राहिलं पाहिजे. कारण महिलेच्याच अंगीती शक्ती असते की कुटुंब सुखी ठेवण्याची, सगळ्यांना सुखी आणि समाधानी ठेवणं हे महिलेच्या हातात असतं. आणि ते प्रत्येक महिलेने करावं. आणि आपली कुटुंब व्यवस्था जी भारताची परंपरा आहे ती सगळ्यांनी ह्याच्या पुढे जपावी असं मला वाटतं. खरोखर या गप्पांमधून नकळतच या पिढीला खूप सुंदरसा संदेश आपण दिलेला आहे. धन्यवाद ताई. असं आपल्याला वाटतं का की अमुक गोष्ट आहे आणि मला ती जमणार नाही, हे फार अवघड आहे, हे कठीण आहे, अशक्य माझ्यासाठी, असं काही आहे? म्हणजे मला असं जेव्हा मी पहिल्यांदा उभी राहिले इलेक्शनला तेव्हा मला वाटत नव्हतं की मी निवडून येईन म्हणून. पण मी निवडून आले, पहिल्यांदा निवडून आले मी. पण नंतर मात्र 2 इलेक्शन झाले, त्यावेळेस मात्र मला अगदी वाटायचंच आत्मविश्वास मी निवडून येणारच. आणि तसं मी काम पण केलं होतं आणि त्यामुळे माझी खात्री होती की निवडून येणार. आणि यावेळेससुद्धा आता पुढ्या थोड्या दिवसांनीच इलेक्शन्स आहेत, 2 महिन्यांनीच नगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत. आणि तेव्हासुद्धा माझी खात्री आहे की आमची पार्टी पुन्हा निवडून येणार. आणि म्हणजे आपलं कामच तसं आहे की आपल्याला हा तालुका उगाचच वहिनी म्हणून ओळखत नाही, की अगदी आपले चिरंजीव आदरणीय प्राजक्त दादांचे मित्र, त्यांचे समवयस्क मित्र सुद्धा आपणास काकू म्हणायला हवं तर वहिनी म्हणतात. यातच ते जे प्रेम आहे तुम्ही सगळ्यांना जिंकलेलं आहे. धन्यवाद. असं वाटतं की या 66 वर्षाच्या आपण आहात, आपल्याला पाहिल्यावर तर वाटत नाही, पण ह्या प्रवासात माझ्याकडनं हे शिकायचं राहिलंय असं काही वाटतं की राहून गेलंय, खंत वाटते? मला म्हणजे मी MBBS झाले आणि त्याच्यानंतर मला असं वाटायचं की आपण आपल्याला कॉमर्समधलं आपल्याला MBBS सगळं माहिती आहे पण आपल्याला कॉमर्सचं काहीच माहिती नाही. आपल्याला नक्की BCom करायला पाहिजे. आपण आर्ट्समधलं काहीच माहिती आहे, आपण BA व्हायला पाहिजे, असं LLB करायला पाहिजे असं एक मला वाटत होतं की आपण ह्या इतर पण क्षेत्रांमधल्या शिक्षण आपण घ्यायला पाहिजे. वकिलीचं असेल पण तुमच्या सोज्वळ स्वभावाला वकिली नको हेच असं छान आहे असं आम्हाला वाटतंय की अतिशय सोज्वळ सालस आपण आहात. पण कायदेतज्ञ म्हणून आपली इच्छा, कायद्याची माहिती, कायद्याचं नॉलेज असणं ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे आज जगामध्ये असताना कायद्याची माहिती आपल्याला प्रत्येकाला असणं, वकिली केलीच पाहिजे आपण साध्य केलीच असेल ना आजपर्यंत. मग म्हणजे आता राहून याच्यात आपोआप माहिती झालेली आहे. जात्याचं आपण हुशार आहात म्हणून ते आपोआप झालं पण असेल. पण असो, S9 जाणलंय की आपल्याला कायदे तज्ज्ञ किंवा या वकिलीची जास्तीत जास्त शिक्षणाच्या माध्यमातून माहिती घ्यायची होती. धन्यवाद. आपला जो दिवस आहे, दिनचर्या कशी आहे? किती वाजता आपला दिवस सुरू होतो, तो किती वाजता मावळतो? थोडक्यात दैनंदिनी कशी आहे? सकाळी 5:30 ते 6ला मी उठते. उठल्यानंतर जे रोजची कर्म झाल्यावर योगासनं मी करते आणि त्यामुळेच मला वाटतं की दिवसभर मला त्यामुळे फ्रेश वाटतं.
दुपारी असा कधी कंटाळा किंवा झोपावंसं असं कधीच वाटत नाही. सकाळी केलेले प्राणायाम आणि योगासनं ह्याच्यामुळं मी दिवसभर फ्रेश असते. योग्य असा आहार, माफक असा आहार मी घेते. म्हणजे हे स्वास्थ्य टिकवण्यासाठी हे प्रयत्न आपण करत आहात सातत्याने. धन्यवाद. आपणास पाहिल्यानंतर जे व्यक्तिमत्व S9 टीमनं अनुभवलं की तालुका आपल्याला ओळखतो आहे, इतरांनी जिल्हाभरात राज्याच्या बाहेर आपल्याला वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाणलेलं आहे, पण आज S9 थेट आपल्या भेटीला आले तर जे ऐकलं होतं ते तंतोतंत जुळणारं आहे की एक सालस, सोज्वळ, डॉक्टर असून असं व्यक्तिमत्व. तर आपल्याला पाहिल्यानंतर एका गोष्टीची आठवण निश्चितच झाली की मंदिरावर कळस, अंगणात तुळस, डोक्यावर पदर ही खरी महाराष्ट्राची, माय मराठ्यांची ओळख आहे. तर एका डॉक्टर मुलीनं ज्यावेळी नववधू म्हणून तुम्ही आलात, ह्या डोक्यावर पदर हे आम्हाला ही खासियत वाटलेली आहे आणि तेवढंच आकर्षण आहे. तर केव्हापासून घेता? कारण जिथे जिथे पाहिलं तिथे डोक्यावर पदर आहेच. तर ही सवय कशी जुळलेली आहे? माहेरून सांगितलं गेलं होतं, कशी की तुमच्या आवडीमुळं जपलेली आहे संस्कृती आपली? म्हणजे लग्नाच्या म्हणजे माझ्या माहेरी माझी आई, माझ्या काकी सगळेजण डोक्यावरून पदर घ्यायचे. त्यामुळं माझं पण असं की लग्नानंतर डोक्यावर पदर घ्यायचा असं एक मनात एक हे झालेलं होतं. आणि इकडे सासरी आल्यावर पण सगळेजण डोक्यावर पदर, माझ्या सासूबाई, माझ्या मोठ्या नणंद वगैरे त्यांचं लग्न झालेलं होतं, त्या सगळ्या डोक्यावर पदर घ्यायच्या. त्यामुळं मी इकडे आपोआप डोक्यावर पदर घ्यायलाच लागले. एक डॉक्टर असलेली मुलगी, नववधू की जिचं ते वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं, तरीही तिच्या मनात आपल्या माहेरचा हा वसा यावा आणि तो सासरी देखील तिनं जपावा. सासरी देखील तो होताच, पण तिनंही त्यात भर घालावी. S9च्या महिला प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी आहे ही, पहिल्याच माळेला मिळालेली आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला अजून एक सांगावंसं वाटतं की मी जे डोक्यावर पदर घेते त्यामुळे मग माझ्या जावा, मी सगळ्यात मोठी आहे पण बाकीच्या जावा नंतर आल्या, माझ्यामुळे त्यांनाही डोक्यावर पदर घ्यायला लावलं. फक्त आमच्या घरातच नव्हे तर गावामध्ये सुद्धा लोक सांगायचे, म्हणजे त्यांच्या सुनांना किंवा त्यांच्या बाई, की बघ वहिनी डॉक्टर असून डोक्यावर पदर घेतात, तुम्ही पण घ्या. त्यामुळे बऱ्याच जणींना डोक्यावर पदर म्हणजे घेतात असं त्या सांगतात, तुमच्यामुळे आम्हाला घ्यावा लागतो. नाही, सुरेख, अतिशय सुरेख. मग आपोआपच हा जसा संदेश गेलेला आहे, आपल्या कामाच्या माध्यमातून गेलेला आहे, तर आज तर आपण S9च्या माध्यमातून जिल्हाभरात तुम्हाला या क्षणाला बऱ्याच जणी पाहत आहेत, बरेच जण पाहत आहेत, पण त्यातल्या त्यात महिलांना आपण काय सांगू इच्छिता की मला हे महिलांना आज या निमित्तानं सांगावंसं वाटतंय? आज ही पहिलीच माळ आहे, एक सुंदरसा असं पर्व आहे, योग आहे हा, तर आज तुम्हाला फक्त आणि फक्त महिलांसाठी काय सांगू इच्छिता? महिलांसाठी आज म्हणजे महत्त्वाचा संदेश, आज दुर्गा आलेली आहे आज आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये. तर ही जी दुर्गा जी प्रत्येकीच्या घरात येते तिला अडवू नका. दुर्गेला जन्म घेऊ द्या, म्हणजेच मुलीला जन्म घेऊ द्या. जर ती येत असेल तर तिला जन्माच्या आधीच तिला खुडून टाकू नका. कारण आज आपण पाहतो की सगळ्याच क्षेत्रामध्ये असं कोणतंच क्षेत्र नाही आहे की जिथं महिला नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आघाडीवर आहेत. शिक्षण क्षेत्रात जर पाहिलं तर 10वी-12वीचे निकाल जर पाहिले तर सगळ्या ह्याच्यात महिला पुढे आहेत. मुलींनाच जास्त मार्क मिळालेले आहेत. आणि आता यावर्षी तर आपण पाहिलं की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा फक्त मुलींनीच, 2 मुलींनीच, सिंधू आणि साक्षी, त्यांनीच आपल्याला म्हणजे आपली लाज राखली आपल्या देशाची म्हटलं तरी चालेल. आणि त्यांनीच 2 पदकं आपल्या भारताला आणली आणि भारताचं नाव जगामध्ये जागृत ठेवलेलं आहे. धन्यवाद. प्रत्येक कळीला जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, सजण्याचा, हसण्याचा, आकाशावर नाव कोरण्याचा, हा संदेश आपण दिलेला आहे. धन्यवाद. S9नं आज पहिल्याच माळेला आपणास या 9 दुर्गांपैकी पहिली दुर्गा निवडलेलं आहे. याआधी आपले भरपूर असे मुलाखतींच्या स्वरूपातून हा संवाद साधला गेलेला असेल, पण आज खास करून S9ला आपण S9बद्दल कुठली प्रतिक्रिया देऊ इच्छिता, किंवा आजचा हा जो मुलाखत वजा गप्पांचा प्रवास आहे हा आपल्याला कसा वाटला आहे, हा अनुभव कसा आहे?
मी प्रथम S9 या चॅनलचे खरंच मनापासून मी त्यांचे आभार मानते आणि अभिनंदन करते की त्यांनी अतिशय सुंदर असा या नवरात्रीनिमित्त नवदुर्गांचा हा कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल खूप मला आनंद होतो आणि आपलं खूप मी अभिनंदन मी करावं तेवढं थोडंच आहे. आणि आधी तुम्ही मला सांगितलं होतं आम्ही येणार आहोत. मला थोडंसं टेन्शन आलं होतं, पण गप्पांमध्ये तुम्ही इतकं चांगल्या म्हणजे आपण दोघींनी गप्पा इतक्या चांगल्या झाल्या की त्यात वाटलंच नाही की आपण काही मुलाखत देतो आहे. फक्त गप्पामध्ये खूप सुंदर आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. S9 चॅनलचे मी खरोखर मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते. S9 हे आपल्या ऋणात राहू इच्छित आहे. धन्यवाद. आणि ताई, आता आपण या गप्पांच्या मैफिलीमध्ये उत्तरार्धात आहोत आणि या उत्तरार्धात आहे आपला रॅपिड फायर राऊंड. यात आपण फक्त हो किंवा नाही आणि पर्याय जे आहेत या पर्यायांपैकी उत्तर देणार आहात. सुरू होतो आहे आपला रॅपिड फायर राऊंड. आपला या रॅपिड फायर राऊंडमधला पहिला प्रश्न, बापूसाहेब किंवा प्राजक्तदादा यांच्यातला या दोघांपैकी कुणातला नेता आपल्याला जास्त भावतो एकाच शब्दात? साहेबांचा. धन्यवाद. आपल्याला नेमकं मनापासून जास्त काय आवडतं, इस्लामपूर की राहुरी? नक्कीच राहुरी. धन्यवाद. आपल्याला मनापासून कोण आवडतं, की डॉक्टर असलेल्या उषाताई की राजकारणी असलेल्या उषाताई? नक्कीच आत्ता मी जी आहे तीच. धन्यवाद. आपल्या सुनबाईंनी, आदरणीय सोनालीताईंनी भविष्यात राजकारणात यावं असं आपल्याला वाटतं, हो की नाही? हो. धन्यवाद. आज या सालस सोज्वळ अशा दुर्गेनं आपल्याबरोबर गप्पा मारलेल्या आहेत, तर हा जो आवाज आहे हा आवाज तनपुरेंचा आहे की पाटलांचा आहे? पाटलांचा आणि तनपुरेंचा मिक्स आहे. तनपुरेंचा जास्ती आहे. धन्यवाद. आणि अशा रीतीनं ही दुर्गा S9च्या रॅपिड फायर राऊंडच्या शेवटच्या प्रश्नाला निरुत्तर केलेला आहे, म्हणजे आम्हाला निरुत्तर केलेला आहे. धन्यवाद. अतिशय सुरेख अशा गप्पा आज या मैफिलीत आपण सजवलेल्या आहेत. निश्चितच सर्व महिला आपल्यापासून प्रेरणा घेणार आहेत आणि निश्चितच S9ची ही निवड सार्थ ठरलेली आहे. आपल्या ऋणात राहू इच्छितो आहोत आणि या निमित्तानं घेतल्या गेलेल्या या दुर्गेचं पूजन अर्थातच मराठमोळ्या अशा सौभाग्याच्या सुवासिनीच्या लेण्यानं करतो आहोत. अर्थातच हळदी कुंकवाचं लेणं प्रदान करून त्याचबरोबर सर्व साड्यांची महाराणी, महावस्त्र असलेली पैठणी, कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं ही पैठणी या दुर्गेला अर्थातच सन्माननीय डॉक्टर सौभाग्यवती उषाताईंना या समयी प्रदान करतो आहोत. आपण तिचा स्वीकार करावा अशी विनंती आपल्याला आहे. धन्यवाद. सौभाग्याचं हे लेणं, हळदी कुंकवाचं लेणं प्रदान करतो आहोत. लवकर तुम्हाला. आणि प्रदान करतो आहोत कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं साड्यांची महाराणी हे महावस्त्र अर्थात पैठणी. आणि या पैठणीचा स्वीकार उषाताई या पहिल्याच माळेला करतायत. आज पहिल्याच माळेला घटस्थापनेच्या दिवशी या दुर्गेला आपण भेटलेलो आहोत आणि प्रचंड अशी प्रेरणा देणारा हा स्रोत ठरलेला आहे. बघत रहा, हसत रहा, मातेची आराधना करत रहा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा हा कार्यक्रम, हा आगळा वेगळा उपक्रम. भेटणार आहोत उद्या अशाच एका दुर्गेला. तोपर्यंत नमस्कार.